पत्रिकेमध्ये गुरु व राहू यांची युती 7व्या भावात असता अत्यंत अशुभ योग मानला जातो. या योगाला चांडाळ दोष असेही म्हणतात. इथे गुरु त्याचे शुभ प्रभाव देत नाही. गुरु ज्या भावात असतो त्या भावाची हानी करतो व 5, 7, 9 या दृष्टीने ज्या भावाकडे पाहतो त्या स्थानांची वृद्धी करतो. म्हणजे या ठिकाणी कारक भावनाशक दोष गुरुला लागतो. राहूच्या पापग्रहाच्या प्रभावात देखील गुरु चांगली फळे देत नाही. तर अशा वेळी जातकावर त्याचा काय परिणाम होतो ते पाहू. पहिला परिणाम म्हणजे गुरु व राहू ही युती 7व्या भावात असता जातकाचा जीवनसाथी त्याच्या आधी या दुनियेतून जातो व त्याचे आयुष्य एकाकी होते. स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये ही युती असेल तर पती आधी जातो व पुरुषांच्या पत्रिकेमध्ये असेल तर पत्नी आधी जाते व एकाकी आयुष्य जगावे लागते. दुसरा परिणाम म्हणजे पहिल्या विवाहामध्ये मधुरता व सुख नसते. त्यामुळे पहिला विवाह तुटतो व दुसरा विवाह झाला तरी तो जास्त दिवस टिकत नाही. असे परिणाम या युतीचे आहेत. महिलांच्या पत्रिकेमध्ये असा योग खडतर आयुष्य देतो व 2 विवाहांचाही योग देतो. ह्या युतीचा प्रभाव खालील स्थितीमध्ये पडत नाही. पहिली स्थिती म्हणजे जर गुरु कर्क राशीचा असेल तर त्याचा प्रभाव जास्त पडत नाही. आणि दुसरी स्थिती म्हणजे एखादा ग्रह या युतीमध्ये असेल किंवा गुरु ग्रह हा अस्त असेल किंवा वक्री असेल तर अशा वेळीही या युतीचा वाईट परिणाम पडत नाही. व तिसरी स्थिती म्हणजे जीवनामध्ये खऱ्या गुरुची कृपा असल्यास हा योग कमजोर होतो. ह्या युतीचे अशुभ परिणाम नाहीसे करण्यासाठी 5 उपाय आहेत. पहिला उपाय गुरुजनांचा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करावा. दुसरा उपाय पवित्र स्थळी जावे, मंदिरात जावे. तिसरा उपाय गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. चौथा उपाय पार्क, मंदिर किंवा मोकळ्या जागेमध्ये पिंपळाचे झाड लावावे. व 5वा उपाय म्हणजे मांसाहार करू नये. ही युती 5व्या व 9व्या भावात असता पत्रिकेमधील इतर शुभयोग कमी होतात. म्हणून हे उपाय करावे. ह्या योगामध्ये व्यक्तीचे शुभगुण कमी होतात. चारित्र्यामध्ये न्यूनता येते. पोटाचे व लिव्हरचे आजार होतात. काही गंभीर आजारही होऊ शकतात. व्यक्ती धर्मभ्रष्ट होतो. वरील उपायाने या नकारात्मक योगाची तीव्रता कमी होते. पुढील भागामध्ये विवाहासाठी कुंडल्या कशा जमवायच्या याचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.